विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुमचे मनापासून आभार मानायचे. नेहमीच आपल्या सह्याद्री ट्युटोरियल्स या चॅनलला तुमचा छान प्रतिसाद मिळालाय. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा हे आपलं 5वं वर्ष आहे क्रॅश कोर्सचं. नावालाच क्रॅश कोर्स आहे. 10 महिन्यापर्यंत सीईटी होईपर्यंत कोर्स चालतो बरं का. नाहीतर मुलांना वाटतं सर क्रॅश कोर्स म्हणजे महिन्यात संपेल का? नाही, डिटेलमध्ये शेवटपर्यंत. त्याच्यानंतर सांगतो संघर्ष बॅच हे आपलं दुसरं वर्ष आहे आणि त्याचबरोबर या वर्षीची महत्त्वाची बॅच टॉपर्स टू टॉपर. या गेल्या आठवड्यात नवीन ॲडमिशनचं प्रमाण खूप वाढलंय. रिझन ड्रॉपर्स आता डिसिजन घेतायत मुलं, की चला ठीक आहे आता ड्रॉप घ्यायचंय आपल्याला. पण मला माहिती आहे अजून ॲडमिशन्स वाढतायत, वाढत जातायत. बरं ज्यांनी या आठवड्यात ॲडमिशन घेतलंय त्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतोय मी. मग हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी का बनवतोय? आता स्ट्रॅटेजी तुमची काय ठेवायची आहे, मी तुम्हाला सांगतो. तुम्ही आता क्रॅश कोर्सला ॲडमिशन घेतलंय. ऑलरेडी आपला डेरिव्हेटिव्ह टॉपिक झालाय, सोल्युशन, रोटेशनल डायनामिक्स होत आलाय. सर मग हे बॅकलॉग कसं कव्हर करू? मेन त्याचं सोल्युशन तुम्हाला मी या व्हिडिओत देणार आहे. मी तुम्हाला सांगतो तुम्ही केव्हाही ॲडमिशन घ्या. पहिल्यांदा ट्रिग्नोमेट्री 2 हा जो 11th स्टँडर्डचा टॉपिक आहे ना, त्याचे 6 व्हिडिओ आहेत. ते पहिला कंप्लीट केल्याशिवाय दुसरा कुठलाही व्हिडिओ नाही बघायचा. कारण हे बेसिक आहे. आणि तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का मग? आपल्या क्रॅश कोर्समध्ये आपण 11th स्टँडर्ड पॅरलरली घेतोय. त्याच्या बाकी ना बरीचशी मुलं 12वीत असताना त्यांच्याकडून 12वीचंच होत नाहीये. होत नाही. पण आपल्या इथं 12th बरोबर 11th पण होत राहणार आहे. मेनली मॅथ्सवर आपला फोकस असणार आहे. कारण मॅथ्स कठीण आहे. बोर्डच्या एक्झाम नंतर 11वीचं मॅथ्स करायचं म्हटलं तर होणार नाहीये. सर्कल सारखा टॉपिक आहे, स्ट्रेट लाईन आहे, ते मेथड ऑफ डिस्पर्शन आहे, काय-काय वेगळं प्रोबॅबिलिटी सारखं टॉपिक आहे. मी आहे ना, मी ते टॉपिक सगळे परफेक्ट करून येणार आहे तुमच्या 11th मध्ये. म्हणजे पहिलं हे टॉपिक. आता रोटेशनलचे 5-6 व्हिडिओ आहेत. त्याच्यानंतर सोल्युशनचे 6 व्हिडिओ आहेत. डेरिव्हेटिव्हचे 7 व्हिडिओ आहेत. मग हा बॅकलॉग केव्हा कव्हर करायचा सांगतो. त्यासाठीच हा व्हिडिओ बनवलाय मी. तुम्ही काय करायचं माहितीये का, की क्रॅश कोर्समध्ये जेव्हा नवीन टॉपिक सुरू होईल, ॲट एनी कॉस्ट त्याचा पहिला व्हिडिओ चुकवायचा नाही. म्हणजे तुम्ही असं म्हणजे काय म्हणूया आपण बरोबरीत याल. नाहीतर बऱ्याच मुलांचं चुकतं कुठं, की बॅकलॉग कव्हर करायच्या नादात नवीन व्हिडिओ अपलोड केलाय. तो बघितला जात नाही. मग झाला का बॅकलॉग पुन्हा क्रिएट? पण मी नाही तुम्हाला बॅकलॉग क्रिएट करून देणार. मी आहे. सॅटर्डे, संडेला क्रॅश कोर्सला सुट्टी असते. संडेला टेस्ट असते बरं का बाळांनो. पण सॅटर्डे, संडे आहे वेळ. त्यात मागचे टॉपिक कव्हर करू शकताय तुम्ही. बरं, रेग्युलर व्हिडिओ जो आहे तो कंप्लीट झालाय. हा छोटासाच व्हिडिओ आहे. कंप्लीट झालाय. वेळ आहे माझ्याकडं. मग बॅकलॉगचा एखादा टॉपिक घ्या. अशा रीतीनं 2 ते 3 आठवडे लागतील. लागू देत ना. पण 2 ते 3च टॉपिक तुम्हाला कव्हर करायचे बॅकलॉगचे. ते कव्हर होतील. म्हणजे तुम्ही आता देखील जी मुलं हे व्हिडिओ बघतायत, ज्यांनी क्रॅश कोर्सला ॲडमिशन घेतलेलं नाहीये, अशा मुलांना सुद्धा कळेल, की अजून देखील तुम्ही कोर्सला ॲडमिशन घेऊ शकता. बॅकलॉगचं टेन्शन नाहीये. रोज आपला एकच व्हिडिओ मी अपलोड करतोय. कारण आपला संघर्ष बॅचमध्ये आणि क्रॅश कोर्स आणि ड्रॉपर्स टू टॉपर कंटेंट सेम आहे बरं का बाळांनो. पण ह्या बॅचमध्ये ड्रॉपर्स ॲडमिशन घेणार आहेत. त्यांनी चुकून क्रॅश कोर्समध्ये घेतलंय रिपीट करणाऱ्या मुलांनी, त्यांना मी या बॅचमध्ये शिफ्ट करणार आहे. जेव्हा ही बॅच फुल स्विंगमध्ये सुरू होईल तेव्हा. बऱ्याच मुलांना मी एक्सप्लेन फोनवर सुद्धा केलंय, की तुम्ही काळजी करू नका, शिफ्ट करता येतंय. बरं, आता महत्त्वाचा मुद्दा. मग आता बॅकलॉग तर क्रिएट होणार नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, की क्रॅश कोर्सच्या टेस्ट. टेस्ट या कशा असतात माहिती का सांगतो, की त्या तेवढ्या पिरियड करता ओपन केलेल्या असतात. पुन्हा ते ठराविक टाईम स्लॉट संपला, की त्या ऑफ होतात आणि ते परत ओपन होत नाहीत. पण नंतर आम्ही काही दिवसांनी त्या रिओपन करतो. तुम्ही किती वेळा पण त्या टेस्ट देऊ शकताय. आपल्या टेस्टचा प्लस पॉइंट माहिती आहे का? तुम्ही जेवढं अटेम्प्ट होतंय तेवढंच करा. म्हणजे तुम्हाला पुन्हा तो चार्ट दिसेल, की ज्यात व्हाईट कलर असेल याचा अर्थ अटेम्प्ट नाही केला. रेड असा असेल, की जो अटेम्प्ट केलाय पण चुकलाय. ग्रीन असा असणार आहे, की ते बरोबर आहे. मग सांगू का? फायनल रिव्हिजनला इतका फायदा होतो त्याचा, की जे रेड आहेत तेच बघा ना, ते प्रश्न आपले चुकले होते. परत येतात का बघा तुम्हाला. अशा रीतीनं टेस्टचं सेक्शन जबरदस्त असणार आहे. 100 प्लस टेस्ट होणार आहेत. 100 पेक्षा जास्त टेस्ट होणार आहेत. आणि ट्रिग्नोमेट्री 2 बघितल्यानंतर कॉन्फिडन्स इतका हायर लेव्हलला जाणार आहे तुमचा. हा टॉपिक तुम्हाला सोपा वाटणार आहे. पण त्याची आत्ताशी 1 टेस्ट झाली. मी सांगू का? या बॅचला मी 2 टेस्ट ठेवणार आहे. डी भरपूर देणार आहे. टॉपर्स टू टॉपर या बॅचची सुरुवात जेव्हा होईल, मी तुम्हाला सांगतो आता तारीख जाणून-बुजून लिहितो बरं का. मी 16 ऑगस्ट पासून टॉपर टू टॉपर बॅचला सुरुवात होणार आहे. सुरुवात
टेस्टनंच होणार आहे. ट्रिग्नोमेट्रीची टेस्ट होणारच टेस्टनं सुरुवात. घाबरायचं काही नाहीये. सगळा अभ्यास करायचा आहे. कमी मार्क पडले, काळजी करायची नाहीये. जे चुकलंय ते एनालिसिस करायचंय. कारण ती टेस्ट झाली 16 तारखेला. 17 तारखेला एनालिसिस होईल. तुमचे डाउट्स माझ्यापर्यंत आलेच पाहिजेत प्रत्येकाचे आणि 18 तारखेला पुन्हा सेकंड टेस्ट होणार. ट्रिग्नोमेट्री 2 होणार आहे. बरं, प्रत्येक टॉपिकला तुम्ही असं करणार का? नाही, मला सुरुवात बेस्ट पाहिजे. म्हणून ही सगळी स्ट्रॅटेजी असणार आहे. बरं, आता काळजी काही नाहीये. कारण प्रत्येक कॉलला असं रिप्लाय द्यावा लागते म्हणून हा व्हिडिओ बनवलाय. तुमच्या सगळ्यांचंच स्वागत आहे. मनापासून स्वागत आहे. फक्त एक रिक्वेस्ट पण आहे. किती आपल्या कोर्सची फी तुम्हाला माहिती आहे. क्रॅश कोर्स, ड्रॉपर्स टू टॉपर, संघर्ष बॅच प्रत्येकाची 3,000 फी आहे. पण रेग्युलर मुलांना 2 कोर्स घ्यायचे आहेत. एक क्रॅश कोर्स पण आणि संघर्ष बॅच पण घ्यायच्या फिजिक्स केमिस्ट्रीसाठी. तर त्यांना दुसरा कोर्स हा 1200 लाच मिळणार आहे. पहिला कोर्स कुठलाही पर्चेस केलेला असू दे. आता पहिला क्रॅश कोर्स घेतलाय, संघर्ष 1200 ला देऊ. पहिला संघर्ष घेतलाय, तर क्रॅश कोर्स 1200 ला देऊ. म्हणजे कळालं का? तुम्हाला नॉमिनल इंटरनेट हँडलिंग चार्जेस भरावे लागतात आणि माझ्या मते अतिशय योग्य माफक अशी फी आहे. मुलांना परवडेल अशाच आम्ही फीस ठेवल्यात पहिल्यापासून. इन्क्रीज पण नाही, डिक्रीज पण नाही केली. तेवढीच 3,000 फी आहे आपली पहिल्यापासून. महत्वाचा मुद्दा काय? रिझल्ट आहे. रिझल्ट आहे आणि म्हणूनच तुमचा प्रतिसाद मिळतोय. बरं, अजूनही काही शंका असतील तर तुम्ही 8087318064 या नंबरवर कॉल करा. पालक हा व्हिडिओ बघत असतील, तर तुमचे काही मित्र ज्यांची मुलं 12वी ला असतील, 12वीत किंवा रिपीट करणार असतील, तर हा व्हिडिओ त्यांच्यावर नक्की शेअर करा. ऑल द बेस्ट.